ओके, थर्ड चॅप्टर स्टार्ट करूया. इलॅस्टिक कॉन्स्टंट, थर्ड चॅप्टर. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट्स आहेत टाइप्स ऑफ स्ट्रेन, आणि त्यानंतर आहेत पॉइझन रेशिओ, इलॅस्टिक कॉन्स्टंटचे टाइप्स, आणि देन रिलेशन विथ रिस्पेक्ट टू इलॅस्टिक कॉन्स्टंट टाइप्स. सो त्यामध्ये फर्स्ट आपण पॉइंट कम्प्लीट करूया, हे जे आता मी सांगितलेले पॉइंट. नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट लेक्चरला. ओके, देर आर 3 इलॅस्टिक कॉन्स्टंट. इलॅस्टिक कॉन्स्टंटचे 3 टाइप्स आहेत. आपण बघितलेले आहेत मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कॅपिटल ई, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी और शियर मॉड्युलस, त्याला आपण नोटेशन दिलेलं आहे कॅपिटल जी. थर्ड बल्क मॉड्युलस कॅपिटल के. हे काय आहेत आपले इलॅस्टिक कॉन्स्टंटचे 3 टाइप्स आहेत, जे सेकंड चॅप्टर मध्ये आपण बघितलेले होते. To find out about 3 elastic constant, then knowledge of lateral strain, linear strain, Poisson's ratio, volumetric strain, uniaxial, biaxial आणि triaxial biaxial force system. ओके, जर वरील आपल्याला तिन्ही पण इलेस्टिसिटीचे तर नॉलेज घ्यायचं असेल तर त्यासाठी रिक्वायर्ड काय आपल्याला लॅटरल स्ट्रेन माहिती असणं गरजेचं आहे, लिनियर स्ट्रेन, पॉइझन रेशिओ, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, आणि जे लोडिंग अप्लाय होतं, लोडिंगचे आपण बघितलेलं आहे ऍक्झिल लोड अप्लाय होतो. त्या ऍक्झिल मध्ये टाइप्स आहेत इलॅस्टिक कॉन्स्टंट साठी, जे आपण चॅप्टर्स बघतो. इलॅस्टिक कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे, जे आपलं टोटल स्टडी असणार आहे ते डिपेंड ऑन कॅपिटल ई, जी आणि के. या 3 टाइप्स वर थर्ड चॅप्टर आहे. त्यासाठी रिक्वायर्ड नॉलेज काय लागणार आहे आपल्याला, लॅटरल स्ट्रेन, लिनियर स्ट्रेन, पॉइझन्स रेशिओ कन्सेप्ट या तिन्हीचा. नेक्स्ट व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन काय असणार आहे, चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॅल्यूम. आणि जे आपण फोर्सेस ऍक्ट करतोय ते आतापर्यंत आपण ऍक्झियल फोर्स बघितलेला. त्या ऍक्झियल फोर्सचे 3 टाइप्स आहेत, एक युनिऍक्झियल, बायऍक्झियल आणि ट्रायऍक्झियल. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट बघूया आपण, लॅटरल स्ट्रेन, लिनियर स्ट्रेन अँड पॉइझन रेशिओ, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. आणि देन टाइप्स ऑफ लोडिंग मध्ये, त्यामध्ये ऍक्झियल लोड मध्ये कोणते लोडिंग आपल्या होते, युनिऍक्झियल, बायऍक्झियल, ट्रायऍक्झियल, ते लोडिंगचं टाइप्स बघूयात. त्या लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन कन्सेप्ट बघा. लॅटरल स्ट्रेन काय असणार आहे, जे रिलेटेड टू डायमेन्शन असणार आहे, ते कोणतं असणार आहे, लॅटरल डायमेन्शन. तर तुम्हाला डायग्राम दिसते, डायग्राम मध्ये लॅटरल डायमेन्शन कोणते असणार आहेत, ते असणार आहे एक तर त्याची विड्थ म्हणजेच थिकनेस ऑफ बार, आणि दुसरी काय असणार आहे डेप्थ, ते पण काय आपल्याला ऍज अ थिकनेस ऑफ बार आपण कन्सिडर करतो. जर थिकनेसच्या रिलेटेड स्ट्रेन फाइंड आउट करत असेल तर ती कोणती झाली, लॅटरल स्ट्रेन. स्ट्रेनचा फॉर्म्युला आहे चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ ऍज रिस्पेक्ट टू लिनियर स्ट्रेन साठी. जर लॅटरल स्ट्रेन बघितलं तर त्यासाठी काय असणार आहे, चेंज इन लॅटरल डायमेन्शन म्हणजे कोणतं असणार आहे ते डी और बी. ते असणार आहे बारची थिकनेस, म्हणजेच काय असणार आहे चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस म्हणजेच लॅटरल स्ट्रेन. ओके, तिथं कन्सेप्ट कळत असेल. लॅटरल स्ट्रेन जर चेंज थिकनेसला होत असेल तर ते काय झाली आपली लॅटरल स्ट्रेन. जर लेंथला चेंज होत असेल बारच्या, त्याची लेंथ चेंज होत असेल, ज्यावेळेस आपण त्यामध्ये फोर्सेस अप्लाय करतो. फोर्सेसचे आपण टाइप्स बघितले, त्यामध्ये 2च आहेत आपले, कॉम्प्रेशन आणि टेन्शन. टेन्शन फोर्स अप्लाय केला तर लिनियर स्ट्रेन व्हेरिएशन जास्त होतं, लेंथ काय होणार आहे चेंज होणार. आणि ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन फोर्स केलं तर काय होणार आहे, लॅटरल डायमेन्शन जास्त चेंज होणार आहे, कारण त्याची लेंथ कमी होणार आहे ऍज रिस्पेक्ट टू त्याची जो इफेक्ट येणार आहे तो काय होणार आहे, त्याच्या लॅटरल डायमेन्शनला मॅक्सिमम होणार आहे. तिथे बघा लॅटरल स्ट्रेन पॉईंट दिलेला आहे आणि लोडिंग कोणतं अप्लाय केलेलं आहे, कॉम्प्रेशन. कारण मॅक्झिमम जे चेंजेस होणार आहे ते काय होणार आहे, त्याच्या थिकनेस मध्ये होणार, लेंथ मध्ये जास्त चेंज होणार नाही. ज्यावेळेस लिनियर स्ट्रेन असेल त्यावेळेस काय होणार, लेंथला चेंजेस जास्त होणार, त्यावेळेस फोर्स जे अप्लाय करणार आपण कोणता असणार आहे, टेन्साईल फोर्स. ऍज शो इन फिगर, जे फिगर मध्ये आता बघितलेलं आपण, ऍज शो इन फिगर, ड्यू टू कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस द लेंथ ऑफ द बार इज शॉर्टन. जे आता सांगितलं, जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऍक्ट होत असतील तर काय होणार आहे, लेंथ काय होणार आहे त्याची कमी होणार आहे इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. बट द डायमीटर ऑफ द बार इज इन्क्रीज्ड बाय अमाउंट ऑफ सीइंग डेल्टा डी. ज्यावेळेस मग कॉम्प्रेशन फोर्स ऍक्ट होतोय त्यावेळेस लेंथ चेंज होते, म्हणजे लेंथ कमी होत असेल तर काय होणार, त्याची डेप्थ और डायमीटर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे.
सो डायमीटर डेल्टा डी, जे आपण काय बघतो लॅटरल स्ट्रेन बघतो, मग लॅटरल डायमेन्शन कोणता असणार आहे तर डी, थिकनेस डायमीटर. सो फॉर्म्युला आहे लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. हा झाला लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू बघा चेंज इन, त्याची विड्थ पण असते, विड्थ म्हणतो त्याची आपण चेंज इन विड्थ डिवायडेड बाय ओरिजिनल विड्थ और चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस. हे काय आहेत आपले विड्थ, डेप्थ आणि थिकनेस हे लॅटरल डायमेन्शन्स आहे. नोट आहे इन केस ऑफ लिनियर स्ट्रेन, लिनियर आपण आता बघतोय लिनियर स्ट्रेन, आतापर्यंत बघितलं लॅटरल स्ट्रेन रिलेटेड टू काय असणार आहे डेप्थ, थिकनेस और डायमीटर. नेक्स्ट आपण बघतोय लिनियर स्ट्रेन, सेकंड टाइप ऑफ स्ट्रेन, ते काय असणार आहे रिलेटेड टू लेंथ अँड ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. हा फॉर्म्युला झाला लिनियर स्ट्रेनचा. डेल्टा एल रिप्रेझेंट चेंज इन लेंथ, एल रिप्रेझेंट ऍज ओरिजिनल लेंथ. ओके, हे झालं आपलं रिलेटेड टू स्ट्रेन. स्ट्रेनचे दोन टाइप्स आणि त्याचा कन्सेप्ट, चेंज काय होणार आहे त्याची लेंथ आणि विड्थ. नेक्स्ट पॉइंट इलेस्टिक कॉन्स्टंट साठी रिक्वायर्ड असणार तो कोणता आहे स्टडीसाठी की पॉइझन्स रेशिओ. पॉइझन्स रेशिओ डिनोटेड ऍज म्यू. म्यू काय करतोय रिप्रेझेंट ऍज पॉइझन्स रेशिओ. पॉइझन्स रेशिओचा फॉर्म्युला आहे lateral strain divided by linear strain. The ratio of lateral strain to the linear strain is called as Poisson's ratio. जे आपण आत्ताच बघितलेलं लॅटरल स्ट्रेन रिलेटेड टू काय असणार आहे त्याचा डायमीटर ऑफ बार और थिकनेस ऑफ बार डिवायडेड बाय काय लिनियर स्ट्रेन रिलेटेड टू काय असणार आहे लिनियर डायमेन्शन ऍज लेंथ ऑफ द बार. ओके, म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. त्यामध्ये बघा खाली आपण घेतलेलं आहे नोटेशन डेल्टा एल और स्ट्रेन एल घेतलेले, लॅटरल स्ट्रेनच आहे आणि लिनियर स्ट्रेन दोन्ही पण जर नोटेशन एल येत आहे, पण लॅटरल स्ट्रेन साठी आपण कॅपिटल एल घेतलेला आहे डिवायडेड बाय काय केलेलं ई घेतलेला आहे लिनियर स्ट्रेन. सो मायनस आलेला आहे, म्यू ची व्हॅल्यू काय होती मायनस येते. मायनस काय येते तर बघा ज्या वेळेस कॉम्प्रेशन फोर्स और टेन्साईल फोर्स ऍक्ट करतोय त्यावेळेस एक पॉझिटिव्ह येणार आहे, दुसरी कोणती येणार आहे निगेटिव्ह येणार. ती काय होणार आहे चेंजेस. समजा कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऍक्ट केलेला आहे तर त्यामध्ये काय होणार आहे एक स्ट्रेन येणार आहे लिनियर. कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल तर काय आपण म्हटलेलं आहे जी लिनियर स्ट्रेन आहे ते काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे, आणि जे लॅटरल स्ट्रेन आहे ते काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार. का तर लॅटरल डायमेन्शन इन्क्रीज होत जाते आणि लिनियर डायमेन्शन काय होते डिक्रीज होत जाते. ज्यावेळेस टेन्साईल फोर्स आपण ऍक्ट केला तर त्यावेळेस काय होणार आहे टेन्साईल फोर्स ऍक्ट केला म्हणजे बारची लेंथ इन्क्रीज होणार आहे, सो ते पॉझिटिव्ह झाली आणि त्याची काय होणार लॅटरल डायमेन्शन थिकनेस कमी होणार आहे म्हणजे लॅटरल स्ट्रेन काय झाली निगेटिव्ह झाली. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होणार आहे ऑलवेज निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं डिवायडेशन असेल तर ऑलवेज निगेटिव्ह येणार आहे. सो म्यू ची व्हॅल्यू काय असते ऑलवेज इन निगेटिव्ह. ओके, म्यू इज व्हॅरीज, म्यू ची कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार. पॉइझन्स रेशिओ आतापर्यंत आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू बघितलेले ते कोणते आहेत एक आहे इलेस्टिक कॉन्स्टंट कॅपिटल ई फॉर स्टील साठी कॉन्स्टंट मटेरियल ऍज मटेरियल काय होणार ते व्हॅरिएशन होत जाणार आहे कॅपिटल इलेस्टिक कॉन्स्टंट. सेकंड बघितलेले आपण लास्ट लेक्चरला कोणती होती टेम्परेचर ट्रेसेस मध्ये डेल्टाची व्हॅल्यू कॅपिटल होती, आणि आता एक थर्ड कॉन्स्टंट व्हॅल्यू येते ते आपले आहे पॉइझन्स रेशिओ. पॉइझन्स रेशिओ म्यू इज व्हॅरीज फ्रॉम 0.25 टू 0.50. म्यू ची व्हॅल्यू व्हॅरीज होते तिची रेंज बघा 0.25 टू 0.50. ह्याच्या बिटवीन जी एखादी व्हॅल्यू असेल तर ते आपण कन्सिडर करून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके, नेक्स्ट लॅटरल लिनियर स्ट्रेन पॉइझन्स रेशिओ. देन आपण आणि लास्ट एक राहतो तो व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन टाइप आहे व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन ते फर्स्ट बघूया, आणि देन आपण एक्झेल युनिएक्झेल अँड ट्रायएक्झेल पार्ट
बघूया. ओके, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय असणार? रिलेटेड टू व्हॉल्यूम. स्ट्रेनचा फॉर्म्युला आहे चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? रिलेटेड टू काय असणार आहे? त्या रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, त्यामध्ये चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय काय असणार आहे? ओरिजिनल व्हॉल्यूम. एवढाच कन्सेप्ट आहे व्हॉल्यूम. रिलेटेड टू व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम त्याचा फॉर्म्युला. ओके, नेक्स्ट टाइप्स ऑफ ऍक्झियल फोर्सेस. जे फोर्स आपण ऍक्ट करतोय, और टाइप्स ऑफ स्ट्रेसचं म्हणूया ऍक्झियल फोर्स. ऍक्झियली फोर्स अप्लाय करत असेल तर काय होणार? ऍक्झियली ट्रेस येतोय. तर कोणते कोणते ट्रेस आहेत ऍक्झियल मध्ये? त्याचे टाइप्स आहेत. फर्स्ट ऍक्झियल ऍक्झियल स्ट्रेसचे टाइप्स आहेत. फर्स्ट युनि ऍक्झियल, सेकंड बाय ऍक्झियल आणि थर्ड ट्राय ऍक्झियल. सो युनि ऍक्झियल म्हटल्यानंतर कळतं इथं वन डायमेन्शनल असणार आहे किंवा वन डायरेक्शनल असणार आहे. वन डायरेक्शनला जर ऍक्शन होत असेल फोर्सची तर काय होणार आहे? वन डायरेक्शन ट्रेस जनरेट होणार आहे. सो युनि ऍक्झियल. सेकंड आहे बाय ऍक्झियल. सो बोथ साइडला काय होणार आहे? ट्रेसेस जनरेट होणार आहे, म्हणजे टू डायरेक्शनल ट्रेस असणार आहे. थर्ड असणार आहे तो ट्राय ऍक्झियल. सो थ्री डायरेक्शनल ट्रेसेस जनरेट होणार आहे ऑन द प्लेन. आपण आता बारचे बघतोय. बारचे किती असणार आहे टोटल प्लेन? जर रेक्टँगल असेल तर टोटल प्लेन किती येते? 6 येते. एक कोणता असणार आहे? राईट वेस्ट, सॉरी नॉर्थ वेस्ट केलं, साऊथचं आणि ईस्ट आणि टॉपचं आणि बॉटम, तसं टोटल काय होते? 6 प्लेन असतात. जर बारचा एक बॉक्स घेतला एक रेक्टँगल तर त्यासाठी. तर युनि ऍक्झियल ट्रेसचा टाइप बघा, त्यामध्ये इथं दिलेलं आहे तुम्हाला टाइप्स ऑफ ट्रेसेस. ऍक्झियली ट्रेसेस आहेत ते युनि ऍक्झियल, बाय ऍक्झियल आणि ट्राय ऍक्झियल. त्यामध्ये इथं डायरेक्शन तुम्हाला सांगतो मी. बार आहे, त्या बार मध्ये जर समजा वन डायरेक्शनल फोर्स ऍक्ट होत असेल, म्हणजे कोणता झाला आपला? हा हा फोर्स इथून कधी घेतला एक, तर हे काय झालं? पी फोर्स ऍक्ट झालेला आहे. तो पी फोर्स कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट झालाय? वन डायरेक्शन बघितलं असेल तर तो झालाय आपला एक्स डायरेक्शनला. आपले 3 डायरेक्शन आहेत. ऍक्सिस असतात ते कोणते असतात? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला फोर्स अप्लाय झाला, सो फोर्स जनरेट जे प्लेन ओव्हर होणार आहे तो एक्स डायरेक्शनला होणार आहे. जो ट्रेस एक्स डायरेक्शनला जनरेट झाला, सो युनि ऍक्झियल ट्रेस काय झाला? सिग्मा एक्स. तो काय झाला आपला? युनि डायरेक्शनल ट्रेस. म्हणजे फक्त पी फोर्स एक्स डायरेक्शनलाच लागत असेल तर ट्रेस पण काय होणार आहे? एक्स डायरेक्शनला जनरेट होणार आहे. एक्स डायरेक्शनला फोर्स फक्त एक जनरेट झाला ट्रेस, सो तो काय झाला तुमचा? सिग्मा एक्स युनि ऍक्झियल ट्रेस. सेकंड आहे बाय ऍक्झियल ट्रेस. बाय ऍक्झियल ट्रेस बोथ साइडला फोर्सेस अप्लाय झाले पी, तो आपण त्याला म्हणू शकतो टेन्साइल फोर्स और कॉम्प्रेशन फोर्स. एका बारवर बोथ एंडला फोर्स अप्लाय झालाय. सो काय होणार? ट्रेसेस आहेत ते दोन प्लेनला जनरेट होणार आहेत. दोन प्लेनला जनरेट होणार आहे ट्रेस. डायग्राम मध्ये बघायचं तुम्हाला समजेल. बाय ऍक्झियल ज्यावेळेस फोर्स बोथ साइडला झालं तर त्यावेळेस काय होणार आहे? आपला फोर्स काय होते? बोथ साइडला जनरेट होणार आहेत. एक लेफ्ट साइड, एक राईट साइडला. हा बारचा काय आहे? आपला फ्रंट व्ह्यू आहे. बारचा फ्रंट व्ह्यू काय दिसणार? आपल्याला रेक्टँगल. सो फोर्स काय होणार? ह्या डायरेक्शनला असणार आहे, एक्स डायरेक्शनला. आणि ज्यावेळेस फोर्सेस ट्रेस काय होत आहे? बोथ साइडला जनरेट होते. ते बघा कोणते असणार आहेत? एक लेफ्ट साइडला आणि राईट साइडला. सो काय झालं आपला? बाय ऍक्झियल. थर्ड ट्रायएक्झियल जॉमेट्री जे बघतोय आपण, तो 3D जॉमेट्री बघायचे. ज्यावेळेस फोर्सेस बोथ एंडला तर फोर्सेस जनरेट होत असेल तर ट्रेसेस काय होते? 3 डायरेक्शनल ट्रेस जनरेट होते. ते कोणता झाला? एक असणार एक्स, वाय आणि झेड डायरेक्शनला. एक्स, वाय आणि झेड डायरेक्शन ही 3 डायमेन्शनल 3D आपण म्हणतो. 3D म्हणजे काय? 3 डायमेन्शनल बारचा आपण पोर्शन घेतला तर ते काय झाला? ट्रायएक्झियल फोर्स. 3D फोर्सेस कॅल्क्युलेट करतोय म्हणजेच काय असणार आपले? 3D ट्रेसेस कॅल्क्युलेट करतोय म्हणजे असणार ट्रायएक्झियल ट्रेस. फर्स्ट टाइप युनिएक्झियल ट्रेसेस. युनिएक्झियल ट्रेसेस मध्ये फोर्स काय होणार आहे? एक्स डायरेक्शनला जनरेट असणार आहे. एक्स डायरेक्शनला फोर्स आपण अप्लाय करणार आहे. सो काय होणार आहे? त्या थ्रू जे ट्रेसेस जनरेट होणार आहे तो एक्स डायरेक्शनला होणार आहे. त्यामध्ये फर्स्ट थोडा पार्ट आहे तो लिहून घ्या. युनिएक्झियल ट्रेस सिस्टीम.
If the force is applied in any one direction, if the force is applied in any one direction x y z, फोर्स काय होतं आपण आताच बघितलं, एक्स वाय झेड ला कोणत्याही एका प्लेनला फोर्स आपण जनरेट केला, देन इट इज कॉल्ड ऍज युनिएक्झियल फोर्स. त्याला आपण म्हणतो युनिएक्झियल फोर्स. आता आपण जे मेन डेफिनेशन बघतोय ते युनिएक्झियल ट्रेसची बघतोय, पण आता जे डेफिनेशन जे बघितले ते कोणते, युनिएक्झियल फोर्स. म्हणजे काय, वन डायरेक्शनल फोर्स असेल एक्स वाय झेड कोणत्याही प्लेनला, तर ते काय झालं, युनिएक्झियल फोर्स. अँड द बॉडी इज सेड टू बी अंडर द ऍक्शन ऑफ ट्रेसेस. त्यावेळेस वन डायरेक्शन फोर्स ऍक्ट होते, तर काय बॉडी काय होणार, अंडर ऍक्शन ऑफ ट्रेस येणार आहे. फोर्स आला की ट्रेस येतो, इज कॉल्ड ऍज युनिएक्झियल ट्रेस. त्यालाच काय म्हणतो आपण, युनिएक्झियल ट्रेस. आता सांगितलं एक्स डायरेक्शन फोर्स आपल्यावर, एक्स डायरेक्शनला काय होणार, ट्रेस जनरेट होणार आहे. सो त्या ट्रेसला म्हणतो आपण युनिएक्झियल ट्रेस सिस्टीम. फ्रॉम अबाव फिगर, जे आता बघितलेली एक्स डायरेक्शनला फोर्स अप्लाय केलेला, तर काय होणार आहे, एक्स डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला तर आपण ते कोणता फोर्स म्हणू शकतो, पी एक्स फोर्स अप्लाय होतो एक्स डायरेक्शनला. तर जनरेशन होणारा ट्रेस तो कोणता असणार आहे, ट्रेसचा डिनोशन और सिग्मा म्हणू शकतो. सिग्मा रिप्रेझेंट एज ट्रेस, सिग्मा एक्स येणार. कोणत्या डायरेक्शन असणार, एक्स, तो सिग्मा एक्स. स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे सिग्मा, स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे सिग्मा ऍज इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. फोर्स बाय एरिया काय आपला स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे. सेकंड पॉइंट, नो लोड इन वाय झेड डायरेक्शन. जर लोड आपण एक्स डायरेक्शनलाच लावलाय तर सो युनिएक्झियल मध्ये काय असणार आहे, वाय आणि झेड डायरेक्शनला लोड अप्लाय होत नाही. जर लोड अप्लाय होणार नाही, आपण वन डायरेक्शनल लोड अप्लाय करतोय, तर काय असणार आहे, जो ट्रेसेस जनरेट होणार आहेत वाय आणि झेड डायरेक्शन, ते काय असणार आहेत, झिरो ट्रेसेस. कारण ट्रेसच होणार नाही. जर फोर्सच अप्लाय नाही झाला वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन, तर ट्रेस पण येणारच नाही त्या डायरेक्शनला, वाय आणि झेड डायरेक्शन. सो सिग्मा वाय सिग्मा झेड इज इक्वल टू झिरो. सिग्मा वाय सिग्मा झेड इज इक्वल टू झिरो. हा झाला कन्सेप्ट ऑफ युनिएक्झियल ट्रेस सिस्टीम. ओके, स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन. सो आता आपण बघितला ट्रेस बघितला, स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होता, फोर्स बाय एरिया. देन आपण बघतोय आता स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असणार आहे, इलॅस्टिक कॉन्स्टंट थ्रू आपण ते फाइंड आउट करू शकतो. इलॅस्टिक कॉन्स्टंट म्हणजे हुक्स लॉ रिप्रेझेंट ऍज स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. इलॅस्टिक कॉन्स्टंट कॅपिटल ई इज इक्वल टू काय, ट्रेस बाय स्ट्रेन. त्या फॉर्म्युलेच्या डेरिव्हेशन वरून आपण काय करू शकतो, स्ट्रेनचा फॉर्म्युला जनरेट करू शकतो. स्ट्रेन इज इक्वल टू काय असणार मग, ट्रेस डिवायडेड बाय इलॅस्टिक कॉन्स्टंट. ट्रेस स्ट्रेन एक्स डायरेक्शनचा फाइंड आउट करतोय. सो नोटेशन दिलेलं आहे त्याने तिथं, स्मॉल ई एक्स इज इक्वल टू सिग्मा ट्रेस जनरेट होणार आहे तो काय होणार आहे आपला एक्स डायरेक्शनला, तो ट्रेस इज इक्वल टू काय असणार आहे, सिग्मा एक्स डिवायडेड बाय कॅपिटल ई. ओके, स्ट्रेन इन वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन आर लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन जो असणार आहे, म्हणजे आता बघा, ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करत होतो त्यावेळेस काय होतं, स्ट्रेन अप्लाय होतो, स्ट्रेस जनरेट होत होता. फोर्स अप्लाय केला, स्ट्रेस जनरेट होतो, कारण स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे फोर्स बाय एरिया. फोर्स क्वांटिटी आली की काय होणार, ट्रेस पण व्हॅरिएशन होणार आहे. ज्यावेळेस फोर्स अप्लाय होतो एक्स डायरेक्शनला त्यावेळेस काय होणार, ट्रेस जनरेशन होणार आहे एक्स डायरेक्शनला. ज्यावेळेस फोर्स वाय आणि झेड ला झिरो असेल तर ट्रेस पण काय होणार आहे, वाय आणि झेड ला झिरो होणार. आणि ऍज रिस्पेक्ट टू स्ट्रेन, स्ट्रेन क्वांटिटी मध्ये काय येणार आहे, जर स्ट्रेन बघत असेल तर दोन बोथ ते आपण बघतोय कशा रिलेटेड टू डायमेन्शन. ज्यावेळेस फोर्स ऍक्ट होतोय त्यावेळेस बोथ डायमेन्शन चेंजेस होते. हे कोणतं होणार, लिनियर अँड लॅटरल दोन्ही डायमेन्शन काय होते, चेंजेस होते. त्यामुळे काय होणार आहे, फोर्स एक्स जरी डायरेक्शनला असेल, वाय जरी असेल, झेड जरी डायरेक्शनला असेल, तर स्ट्रेन काय होणार आहे, एक्स वाय आणि झेड ला व्हॅल्यू चेंजेस होणार डायमेन्शन. जर आपण बघितलं फोर्स वन डायरेक्शन असं ट्रेस वन डायरेक्शन, ही कन्सेप्ट झाली आपली. आता ज्यावेळेस स्ट्रेन बघतोय तर फोर्स वन डायरेक्शन असेल तर जे चेंजेस होणार आहेत डायमेन्शन मध्ये एल आणि बी दोन्ही बोथ चेंजेस होते. सो काय होणार आहे, जे स्ट्रेन आहे ते नी डायरेक्शनला तुम्हाला थोडी थोडी भेटणार आहे. म्हणजे ते काय असणार, एक वाय डायरेक्शन, एक झेड डायरेक्शन आणि एक्स डायरेक्शनला स्ट्रेन प्रेझेंट असणार आहे जरी वन डायरेक्शन फोर्स असेल. हेन्स इथं बघा मग तुम्हाला ई वाय आणि ई झेड लॅटरल स्ट्रेन झाली. तर ई वाय काय फाइंड आउट करायचं असेल तर ते काय होणार आहे,
जर आपण आता लिनियर डायरेक्शनला बघतोय म्हणजे काय होणार आहे, लिनियर डायरेक्शन पॉझिटिव्ह झाली, लॅटरल डायरेक्शन काय झाली, निगेटिव्ह झाली. सो लॅटरल स्ट्रेन काय येणार आहे, मायनस म्यू एक्स वाय इज इक्वल टू ई वाय इज इक्वल टू काय केलं, मायनस म्यू ई एक्स चा फॉर्म्युला इथेच आहे वर आपण डिराईव्ह केलेला, सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई. ते काय झालं, तुम्ही फाइंड आउट केली लॅटरल स्ट्रेन ई वाय. ई एक्स काय असणार आहे, इज इक्वल टू काय असणार आहे, ई एक्स इज इक्वल टू ई एक्सच असणार आहे, कारण तिथं काय होणार आहे, म्यू असणार, म्हणजे म्यूचे चेंजेस होणार आहे. ओके, वायचं बघा, ई वाय लॅटरल स्ट्रेन मायनस येणार आहे, मायनस म्यू इंटू ई एक्स. नेक्स्ट स्ट्रेन इन झेड डायरेक्शन, स्ट्रेन काय असणार आहे, झेड डायरेक्शनला पण प्रेझेंट असणार आहे, त्यामध्ये काय सिग्मा झेड. इथं काय करा, ई झेड रिलेटेड टू आपण स्ट्रेन बघतोय, इथंच सिग्मा आलेला आहे. सो इथं ई झेड इज इक्वल टू काय असणार आहे मग आपलं, मायनस म्यू ई एक्स. ई एक्स आता फाइंड आउट केलेला फॉर्म्युला आहे तो कोणता, सिग्मा एक्स डिवायडेड बाय कॅपिटल ई. ओके, आवाज येतोय ना? येस सर. येस सर. ओके, आता बघतो युनिएक्झेल म्हणजे मेन आपण लॅटरल स्ट्रेनच्या इलेक्ट्रिक स्ट्रेन. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय, रिलेटेड युनिएक्झेल ट्रेन. युनिएक्झेल ट्रेन जिथे जनरेट होते त्यामधून आपण करतो व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन सिम्पल आहे. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय असणार, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम आवाज डिवायडेड येत बाय नाही, ओरिजिनल. ब्रेक होतोय आवाज.